हॅलो नमस्कार, मी मेघा आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आपण आज एकदम साधा सोपा आणि तरीही टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत। फक्त गव्हाच्या पिठापासून आपण छान असा कुरकुरीत डोसा बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। डोसा एकदम कुरकुरीत आणि छान व्हावा याच्यासाठी मी 4 टिप्स तुम्हाला सांगणार आहे। तर इथे गव्हाचं पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर डोसा आपला अजून कुरकुरीत होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण 2 चमचे रवा घालायचा आहे। रव्यामुळे आपला डोसा एकदम छान असा कुरकुरीत होतो। हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण अजून पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहोत। तर गाठी वगैरे होऊ नयेत त्याच्यामुळे आपण थोडं पाणी करून ॲड करून घ्यायचं आहे। तर याची कन्सिस्टन्सीवर ही आपला डोसा कसा होणार हे डिपेंडंट आहे। तर इथे बघू शकता तुम्ही मी अजून 1 वाटी पाणी घातलेलं आहे। हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण याची कन्सिस्टन्सी बघायची आणि परत पाणी ॲड करायचं आहे। तर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर इथे बघा आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। पण बॅटर आपल्याला अजून थोडंसं पातळ हवं आहे, तर त्याच्यामुळे मी याच्यामध्ये अजून अर्धा वाटी पाणी घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग आपण बॅटर चेक करूया। तर इथे बघा कन्सिस्टन्सी आपल्याला अशी पाहिजे। तर मी तर 2.5 वाटी पाणी वापरलेलं आहे आणि हे झाकून आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे। आपण ते साईडला ठेवलेलं आहे तोपर्यंत चटणी बनवून घेऊया। त्याच्यासाठी मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे। त्याच्यानंतर 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा हरभऱ्याची डाळ। आता हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर। तर त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा शेंगदाणे टाकणार आहोत। त्यानंतर 4 लसूण पाकळ्या, हेही आपल्याला छान 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण एक मोठा कांदा स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे, तोही असा मोकळा करून छान असा भाजून घ्यायचा 1 मिनिटभर। जास्त भाजायचं नाही आहे आपल्याला इथं कांदा वगैरे। आणि ही चटणी काय होतं फ्रीजमध्ये तुम्ही 4-5 दिवस ठेवून खाऊ शकता। आणि जे आपण खोबऱ्याची वगैरे चटणी बनवतो ती कशी 1च दिवस टिकते। त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे कांदा टोमॅटोची चटणी बनवू शकता। तर इथं आपण आता टोमॅटो ॲड केलेला आहे। हा 2 छोटे टोमॅटो ॲड केलेत मी आणि सोबतच मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे छोट्या चमच्याने। तर हे याच्यामुळे काय होतं आपला टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल। तर हे आपल्याला टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि टोमॅटो आपला आता सॉफ्ट झालेला आहे। गॅस बंद करून आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे। तर हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। हे आपल्याला आता छान असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर थोडंसं ते बारीक वाटल्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकले आणि थोडंसं पाणी टाकून हे परत छान अशी ह्याची स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। ही चटणी खायला खूप टेस्टी लागते। तुम्ही ह्याच्यावर जिरे मोहरीची आपली फोडणीही टाकू शकता किंवा असंच खाऊ शकता। त्याच्यानंतर इथे बघा आपण ह्याला रेस्टला एक 15-20 मिनिटं ठेवलं होतं। तर याच्यामध्ये काय होतं की पाणी वरती राहतं आणि आपलं पीठ खाली राहतं। तर त्यामुळे जेव्हा पण आपण बॅटर घालणार तव्यावर तेव्हा हलवून घ्यायचं। तर त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घातलेला, 1 मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे। त्याच्यानंतर 1 चमचा मीठ घेतलेला आहे। सोबतच मी इथं काही कढीपत्त्याची पाने छान असं बारीक कापून घेतलेली आहेत। तुम्ही कोथिंबीर घालायची असेल तर कोथिंबीरही इथं वापरू शकता। तर इथं हे बॅटर आपलं छान असं तयार आहे। कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही। त्यानंतर प्रत्येक वेळेस आपण डोसा करणार तेव्हा ते बॅटर हलवून घ्यायचं। त्यानंतर इथे बघा मी मिठाचं पाणी केलं आहे आणि तवा छान गरम झाला की त्याच्यावर मिठाचं पाणी शिंपडलं आहे। त्यानंतर थोडंसं पुसून घ्यायचं आणि आपलं बॅटर तव्यावरती घालून घ्यायचं। तर इथं बघू शकता आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे, त्यामुळे आपल्या डोस्याला लगेच आपण पीठ टाकेल तशी जाळी पडते। बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे। तर 1-2 मिनिटांनी बघू शकता डोसा आपला छान भाजलेला आहे। पहिला आपण कडा सैल करून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता आपला छान असा कुरकुरीत एकदम मस्त असा डोसा तयार आहे। जर तुम्हाला सॉफ्ट डोसा पाहिजे असेल तर पाणी तुम्ही बॅटरमध्ये कमी घालायचं। तर मस्त आपला कुरकुरीत डोसा इथे तयार झाला आहे। तर आपण तशाच प्रकारे दुसराही डोसा करून घेऊयात। तर हा डोसा खूप छान लागतो खायला आणि झटपटही होतो। पीठ वगैरे आंबवण्याची इथं गरज पडत नाही। त्यामुळे अशा प्रकारे डोसा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। आणि लहान मुलांना हे असे कुरकुरीत डोसे आवडतात खायला।
तर तुम्ही हे देऊ शकता आणि खूप वेळपर्यंत हा डोसा कुरकुरीत राहतो, त्यामुळे तुम्ही टिफिनला वगैरेही असा डोसा देऊ शकता। तर अशा प्रकारे आपला दुसराही डोसा तयार आहे। मस्त छान असं जाळी सुटलेली आहे। तर बघू शकता मागून किती छान खरपूस कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे। तर तुम्ही हे चटणीसोबत किंवा तसंच सॉससोबतही खाऊ शकता। तर नक्की रेसिपी ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। साईडला बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे सर्वात पहिला माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघू शकता किती छान एकदम कुरकुरीत डोसा झालेला आहे आणि छान अशी जाळी पडलेली आहे। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करूनही सांगा।